नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात काहीतरी झटपट असं नाश्त्यासाठी बनवायचं असेल आणि ते सुद्धा पोटभरीचं, तर आजची ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. अगदी कमीत कमी साहित्यापासून अगदी छान स्पॉन्जी जाळीदार अशी ही रेसिपी तयार होते आणि ती सुद्धा अवघ्या 5 मिनिटात. चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी आता इथे आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. याच वाटीने पुढचं साहित्यसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे करण्याची. आता याच वाटीने बघा आपण इथे पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. चांगलं ताजं फ्रेश असं हे दही वापरलेलं आहे. दही इथे आपण पाऊण वाटी वापरलं कारण दह्यामुळे आपण जो नाश्ता करणार आहोत त्याची चवही छान लागते आणि छान तो जाळीदारसुद्धा तयार होतो. आता सर्वात आधी आपण जे दही घातलेलं आहे ते रव्यामध्ये आपण एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर मग यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाणी मोजून घेतलं. दह्याचीच वाटी असल्यामुळे मी त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे. तर आता इथं सुरुवातीला बघा अर्ध पाणी आपण जे होतं ते घातलेलं आहे आणि रवा छान आपल्याला पाणी टाकल्यानंतर एकत्र करून घ्यायचा. अजून बघा हे थोडं घट्टसर आपल्याला वाटत आहे, तर अजून छान एकत्र करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडं पाणी आणखीन घालणार आहे आणि उरलेलं जे पाणी आहे ते आपण नंतर वापरणार आहोत. असं 3 बॅचमध्ये आपण पाणी यामध्ये वापरलेलं आहे. आता रवा पाणी घातल्यानंतर परत एकदा छान एकत्र करून घ्यायचा. एकसाथही तुम्ही पूर्ण पाणी घालू शकता, पण रवा कितपत पाणी शोषून घेते त्यामुळे आपण पाणी 3दा घातलेलं आहे. आता रवा आपण भिजवून घेतलेला आहे, तर रवा छान फुलण्यासाठी आपण फक्त 5 मिनिटं ठेवणार आहोत. तुम्ही घाई असेल तर असाही वापरू शकता, पण जोपर्यंत रवा छान भिजला जातो तोपर्यंत चटणी तयार करूया. तर इथे बघा आपण पाववाटी शेंगदाणे घेतले, त्यामध्ये चमचाभर तेल घालणार आहोत आणि इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या त्याचे असे काप करून घेतले मोठे आणि अगदी चमचाभर फुटाण्याची डाळ घातली. त्याचबरोबर इथे 10 ते 12 सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि सर्व साहित्य छान खमंग लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही आणखी साहित्य घालायचे आहेत. तर इथे बघा फक्त एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा एक कांदा जाडसर असा चिरून घेतला. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची आहे. आता कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत. तर सुरुवातीला चटणी अशीच आपल्याला बारीक करून घ्यायची, कोथिंबीर न घालता. आता पूर्ण छान बारीक झाल्यानंतर कोथिंबीर घालून घेणार आहोत. असं केल्यामुळे कोथिंबीरीचे हलकेसे पानं यामध्ये राहतात आणि चटणीचा रंगही बदलत नाही. तर बघा आता ही चटणी आपली तयार करून झालेली आहे. तर आता ही चटणी मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण. तर आता बघा ही चटणी मी काढून घेतली. आता या चटणीवर आपल्याला फोडणी तयार करायची आहे. आता आपण छान रव्याचा उत्तपम करणार आहोत, तर त्यासोबत चटणी जास्त पातळ केलेली नाही. 2 चमचे छान कडकडीत तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा उडीद डाळ, पाव चमचा चणा डाळ, पाव चमचा मोहरी, 2 सुक्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे 7 ते 8 पाने घेतलेली आहेत. आता हे सर्व साहित्य छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर ही कडकडीत छान फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे. आता ही चटणी तर आपली तयार करून झालेली आहे. तर बघा ही चटणी चवीला खूप छान लागणारी आहे. कांदा आपण इथे यामध्ये भाजलेला नाही, तो कच्चाच वापरलेला आहे. तर आता चटणी बाजूला ठेवणार आहोत आणि आपला रवा कसा छान भिजला ते पाहणार आहोत. रवा भिजल्यामुळे छान फुललासुद्धा जातो. तर आता इथे बघा पहिल्यापेक्षा रवा घट्टसर असा झालेला आहे. म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते रव्याने बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे. आता हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत आणि हा असाच न वापरता आपण हलकंसं याला बारीक करायचं आहे. भिजल्यामुळे तो सहज बारीक होतो. म्हणजे अगदी आपल्याला पिठासारखं याचं टेक्स्चर करायचं आहे. तर आता आपण जे उरलेलं पाणी होतं ते आता इथे वापरणार आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण 1 वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे. म्हणजे ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे आणि आता हे बारीक करून घेते. तर बघा आता आपण रवा छान बारीक करून घेतलेला आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल बघा वर किती छान यावर बबल्स तयार झालेले आहेत. आपण इथे जे दही पाऊण वाटी वापरलेलं आहे त्यामुळे बघा मिश्रण अगदी फर्मेंट झाल्यासारखं होतं आणि ते हलकंही होतं. म्हणजे अजिबातही फर्मेंट न करताही तुम्ही छान जाळीदार स्पॉन्जी असा नाश्ता खाऊ शकता आणि वेळेवर करूही शकता. तर आता भांड्यातील सर्व मिश्रण मी मोठ्या एका भांड्यामध्ये म्हणजे त्याच रव्याच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे.
आता एकदा याची कन्सिस्टन्सी बघून घेणार आहोत. जास्त पातळ असं मिश्रण आपल्याला करायचं नाही. आपण 1 वाटी पाणी 1 वाटी रव्यासाठी पुरेसं आहे. आता यामध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे बघा कांदा घेतलेला आहे मी. एक मध्यम आकारापेक्षा थोडा मोठा. पण हा कांदा मी पूर्ण वापरणार नाही. हा नंतर थोड्या दुसऱ्या उत्तप्यासाठी मी वापरणार आहे. हा थोडा जास्तच मी चिरून ठेवलेला होता आणि टोमॅटोसुद्धा एक मध्यम आकाराचं ते बारीक असं आपल्याला इथे वापरायचं आहे. इथे अर्धा इंच आलं खिसणीवर खिसून घेतलेलं आहे ते घातलं. तुम्ही मिक्सरमध्येही घालू शकता. आता यामध्ये आपण बघा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि अगदी 2 चुटकी खाण्याचा सोडा आपल्याला घालायचा आहे. कारण फर्मेंट न करता आपण छान स्पॉन्जी जाळीदार हा नाश्ता तयार करत आहोत. तर त्यासाठी इथे फक्त 2 चुटकी आपल्याला सोडा वापरायचा आहे. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर ते छान एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते उत्तप्पम करायसाठी अगदी तयार झालेलं आहे. तर आता परत एकदा कन्सिस्टन्सी दाखवते, कारण जास्त वेळ तुम्हाला मिश्रण ठेवायचं असेल तर वेळेवर त्यामध्ये कांदा, टोमॅटो तुम्ही घालू शकता. फार जास्त वेळ घालून कांदा ठेवायचा नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं आणि मिश्रण मग पातळ होईल. आता इथे आपण तव्यावर हलकंसं फक्त चमचाभर तेल टाकायचं आहे. ब्रशनेही तेल लावू शकता तुम्ही. आता इथे बघा थोडंसं तेल जास्त पडलेलं आहे, ते मी काढून घेते. तर इथे तेल मी काढून घेतलेलं आहे आणि 2 चमचे मिश्रण आपल्याला तव्यावर टाकायचं आहे. पण टाकताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, तवा छान कडकडीत गरम आपला करून घ्यायचा आधी. तवा जर छान कडकडीत गरम असेल तरच तुमचा जो नाश्ता आहे म्हणजेच उत्तपम त्यावर छान जाळी तयार होईल. आता इथे 2 चमचे मिश्रण घालून घेते आणि अगदी मध्यभागी जरी मिश्रण टाकलं तुम्ही तरी व्यवस्थित उत्तपम आकार घेतो. आणि इथे बघा आता फक्त उत्तपम जोपर्यंत आपण पूर्ण पसरवून घेतो तोपर्यंतच गॅसची स्पीड आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि नंतर मग मीडियम स्पीडवर आपल्याला उत्तपम भाजून घ्यायचं आहे. यावर हलकंसं लाल तिखटसुद्धा घालून घेतलेलं आहे, कारण यामध्ये आपण तिखट वापरलेलं नव्हतं. आणि आता बघा यावर जाळी पडायला कशी सुरुवात झालेली आहे. तर पूर्ण वरची बाजू सुकू द्यायची, दुसऱ्या बाजूने आपण भाजणार नाही आहोत उत्तपम. आणि उत्तपम अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे. आहे ना अगदी झटपट तयार होणारी रेसिपी. परत एकदा दुसरं तुम्हाला तयार करून दाखवते. तर परत आपल्याला तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. तव्यावर फक्त मी तेल थोडंसं असं अर्धा चमचा घालून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला त्याच पद्धतीने 2 चमचे मिश्रण घालून ते हलकंसं पसरवून घ्यायचं. फार जास्त पातळ नाही करायचं. आणि आता परत एकदा यावर हलकंसं लाल तिखट मी घालून घेते आणि आता आपण यावर झाकण ठेवून वाफेवर सुद्धा तुम्ही शिजवू शकता. म्हणजे दोन्हीही प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. तर आता इथे परत मी गॅसची स्पीड आता कमी केलेली आहे आणि वाफेवर उत्तपम मी छान शिजवून घेणार आहे. तर इथे बघू शकता दुसरा उत्तपमसुद्धा तयार झालेला आहे आणि यावर जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता. तर बघा आहेत ना झटपट तयार होणारे आणि पोटभरीचे आहेत. तर मंडळी छान हे स्पॉन्जी जाळीदार आणि चवीलाही अप्रतिम लागणारे झटपट तयार होणारे उत्तपम तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. फर्मेंट करण्याची झंझट नाही, फार जास्त वेळही लागत नाही आणि साहित्यसुद्धा नाही. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवते आणि जाळीही दाखवते. तर बघा किती छान स्पॉन्जी झालेला आहे ना तयार. तसाच अजिबातही कडक नाही, चिवट नाही. अगदी हाताने तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते मी. अगदी सहज तुटला जात आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच काही अडचण आल्यास नक्की कमेंट करा. तर मंडळी पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.